शेवटचा चेंडू आपल्याला बघायला मिळतो. स्वप्नील ठाकूर ऑन मार्क. गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि सरळ फेकून दिलाय. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावांसाठी 6 धावांनी धाव फॉल देखील पुढे सरसावलाय 13 आकड्यावरती. काय बॅटिंग केली जाते कुशल म्हात्रेच्या माध्यमातून. या खेळाडूने मागच्या मॅच मध्ये देखील शेवटचा चेंडू फेस केला होता. एकच चेंडू फेस केला होता आणि त्या चेंडूवरती षटकार लगावला. आणि आता देखील जसा बॅटिंगला आला पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूला देखील फेकून दिलंय सरळ सीमा रेषा पार. 6 धावांसाठी 6 धावांनी धावफलक देखील जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 13 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. चांगली धावसंख्या देखील आणि 4 षटकांचा हा सामना आपल्याला बघायला मिळेल. 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा उभारण्याचा प्रयत्न नेहरू संघाचा देखील असेल आणि कमीत कमी धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न देखील इथे असेल बेलापूर संघाचा. आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ज्या खेळाडूने पहिली मॅच मध्ये असताना विनायक झेंडे आला गोलंदाजीसाठी. ज्या खेळाडूने आजच्या दिवसातली पहिली हाफ सेंचुरी लगावली तोच खेळाडू अष्टपैलू खेळाडू विनायक झेंडे गोलंदाजी मार्कवर आलाय. उंच बांध्याचा असा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल आणि त्याच्या समोर तेवढा ताकदीचा ऑलराऊंडर अर्पित म्हात्रे आपल्याला बघायला मिळतो. अर्पित साठी हा पहिला चेंडू समोर टाकलाय आणि काय फटका खेळला गेलाय. अर्पित म्हात्रेचा ट्रेडमार्क शॉट इथे आपल्याला बघायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये जर बघितलं तर अर्पितच्या बॅटमधून आपण 4 षटकार बघितले आणि चारीच्या 4ही षटकार समोरच्या दिशेने खेळले गेलेत. जी सेफ साइड म्हणून क्रिकेटमध्ये ओळखली जाते समोरची दिशा त्या दिशेमध्ये नक्कीच खेळण्याचा प्रयत्न अर्पितचा असतो. आणि काय फटका लगावलाय. सुरेख देखना फटका आपल्याला बघायला मिळाला. विनायक झेंडेचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय. दडपण आपल्याला थोडस बघायला मिळेल. आता विनायक झेंडेवरती कमबॅक करावं लागेल. धावफलकावर धावा लागल्या गेल्यात 19 दुसरा चेंडू आणि हा दुसरा चेंडू पुन्हा एकदा पायांवरती नक्कीच दळला गेलाय आणि डॉट बॉल येतोय. लाईन नक्की चेंज केली गेली होती. थोडस गतीमध्ये देखील परिवर्तन केलं होतं. फ्लिक करण्याचा प्रयत्न झाला पण डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक इथे आपल्याला बघायला मिळत आहे. विनायक झेंडेच्या माध्यमातून अशाच पद्धतीने टिकसून गोलंदाजी करावी लागेल जर कमीत कमी धावांवरती थांबवायचं असेल तर. आणि अर्पितला देखील इथून मोठे फटके खेळावे लागतील. तर तिसरा चेंडू ह्या वेळेस थोडासा बॉडी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा. कालच्या दिवसापासून नक्कीच पंचांच्या भूमिकेत आपण बघितलं एका साईडला असेल ऋषभ चंदानी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर लेगंपायच्या भूमिकेमध्ये आपल्याला ऋषिकेश पानसरे देखील बघायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून देखील कालच्या दिवसापासून चांगलं साह्य आम्हाला लागलं गेलंय. हा चेंडू ह्यावेळेस खोलवर पायचा चेंडू टाकला होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न रनआउटची संधी होती पण मिस झाली आहे. एक सिंगल इथे कंप्लीट केली आणि थोडीशी ओव्हरथ्रोच्या माध्यमातून देखील एक धाव मिळाली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. त्या 2 धावांनी धाव फलक पुढे सरसावलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय. बावीस धावा आतापर्यंत धावफलकावर बघायला मिळत आहेत. अजून देखील या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा अर्पित नक्कीच बॅटिंग करताना आपल्याला बघायला मिळेल. काय घडेल या चेंडूवर. फुल टॉस चेंडू होता. फ्लिक केलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. आणि त्या 6 धावांनी धावफलक देखील जलद गतीने पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोहोचतंय तब्बल 28 आकड्यावरती. काय फलंदाजी केली जाते अर्पित म्हात्रेच्या माध्यमातून. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. विनायक झेंडेवरती इथे हल्ला चढवला जातोय. यावेळेस समोर टाकलाय. नक्कीच डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी.
5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अर्पितचा देखील असेल आणि डॉट बॉल काढण्याचा प्रयत्न देखील विनायकचा असेल. काय घडेल या चेंडूवरती नक्कीच बघायला मिळेल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, सरळ खेळ, फटका, चेंडू खाली, ऋषी मात्र येतो. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते आणि त्या सिंगलच्या माध्यमातून 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 29 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतात. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 29 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगली धावफलक आपल्याला इथे बघायला मिळत आहे. इथे कमबॅक करावं लागेल बेलापूर संघाला. साहिल दिवेकरला आलाय. साहिल दिवेकर म्हणजे एक प्रियदर्शनी बेलापूरचा एक अष्टपैलू खेळाडू. हा खेळाडू मध्ये दमखम आहे, कारण चांगलं क्रिकेट याच्या माध्यमातून सातत्याने खेळलं जातं. नवी मुंबई असेल किंवा रायगड असेल त्या परिसरामध्ये चांगलं क्रिकेट याच्या माध्यमातून खेळलं जातं. तो साहिल पहिला चेंडू नक्कीच हाताळेल. यावेळेस समोर टाकला अर्पितचा हा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. क्रिश नक्की चेंडू खाली आलाय आणि कॅच इथे टिपली गेली आहे. फलंदाज क्रमांक 2 इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळत आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज आपल्याला तंबूच्या आश्रयाला बघायला मिळतील आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, पण थोडीशी पावर किंवा टायमिंग चुकलं आणि एक झेल नक्की टिपला गेला. झेलच्या साह्याने फलंदाज बाद झाला अर्पित मात्रे. अर्पितच्या बॅटमधून आपण 2 षटकार बघितले, तो अर्पित इथे बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती म्हणजे सेकंड डाऊनच्या स्वरूपामध्ये नक्कीच नवीन फलंदाज आला. आणखी एक नेरुळ गावचा अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी अंडरआर्म क्रिकेट असो किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असो, दोन्ही क्रिकेटमध्ये नक्कीच ह्या खेळाडूने आपलं वर्चस्व दाखवलंय. तोच खेळाडू म्हणजे राहुल म्हात्रे बॅटिंग करण्यासाठी आलाय. फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला ओळखलं जातं तोच राहुल म्हात्रे बॅटिंग करण्यासाठी देखील आपल्याला बघायला मिळेल. आणि समोर गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय साहिल दिवेकर, ज्याने पहिला चेंडू हाताळत असता आणि एक मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये नक्कीच आपल्याला बघायला मिळते. ती म्हणजे अर्पित म्हात्रेला बाद केले आणि दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राहुल म्हात्रे आपला पहिला चेंडू फेस काय यावेळेस समोर टाकलाय आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. त्या 6 धावांनी धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय 35 रन्स म्हणजे 35 आकड्यावरती. काय बॅटिंग केली जाते राहुल म्हात्रेच्या माध्यमातून. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला सरळ फेकून दिलं सीमा पार 6 धावांसाठी. तिसरा चेंडू गोलंदाज पुन्हा इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस तशाच पद्धतीचा चेंडू होता, पण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, पण एक सिंगल तिथे कंप्लीट केले. तेवढाच वेगाने थ्रो देखील करण्यात आला. आपल्याला बघितलं मयंक म्हात्रे आपल्याला चेंडू खाली येताना बघायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून देखील बघायला मिळतंय. आणि आता बॅटिंग करण्यासाठी नक्कीच आलाय कुशल म्हात्रे, ज्याला मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो. ताकदीचा वापर करतो आणि 4था चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस समोर टाकला आणि कुशल म्हात्रेने चेंडूला सरळ फेकून दिलाय. पंचांचा इशारा येईल. चेंडू जातो सीमा रेषा पार 6 धावांसाठी. कृष्ण की चेंडू खाली आला आणि थोडीशी मिसफिल्ड आपल्याला बघायला मिळाली. झेल देखील ड्रॉप केला गेला आणि 6 धावा देखील खर्च केल्या गेल्यात. साहिल दिवेकर वरती इथे हल्ला चढवला. तो बॅक टू बॅक दुसरा षटकार आपल्याला कुशल म्हात्रेच्या बॅट मधनं बघायला मिळतोय. ताकदीचं प्रदर्शन कुशल म्हात्रेच्या बॅट मधनं बघायला मिळतंय. काय बॅटिंग केली जाते. आजच्या दिवसामध्ये 3 चेंडू फेस केले, 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगावलेत या खेळाडूंनी. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अलॉंग द कार्पेट. मयांक चेंडू खाली येतोय, तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 43 आकड्यावर, म्हणजेच 43 रन्स आपल्याला इथे धावफलकावरती बघायला मिळतील. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असेल, एक चेंडू शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हे नक्कीच आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस समोर टाकला खोलवर पैसा चेंडू होता
अलॉंग द कार्पेट ऋषी म्हात्रे चेंडू खाली इसपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे आणि सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 44 धावा आपल्याला धाव फलकावरती बघायला मिळत आहेत. चांगला धाव फलक आपल्याला बघायला मिळत आहे. .25 सरासरीने धावफलक देखील आपल्याला इथे बघायला मिळत आहे. सिद्धू कोळी आलाय गोलंदाजीसाठी. ह्या गोलंदाजाचा विचार केला व्हेरिएशन साठी हा गोलंदाज ओळखला जातो म्हणून शेवटच्या षटकाची जबाबदारी नक्कीच त्याच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि समोर आपल्याला फलंदाजी करताना बघायला मिळेल राहुल म्हात्रे. त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत एक षटकार आपण बघितला आणि आपण नक्कीच शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सिद्धू कोळी आलाय. पहिला चेंडू नक्कीच हाताळेल सिद्धू. ह्या वेळेस शॉर्ट पिच चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न झाला आणि चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये डी झोन मध्ये. एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या सायड धाव फलक 45 आकड्यावरती आणि आपण नक्कीच बघत आहोत साई एकता मित्र मंडळ आयोजित सीबीडीचा राजा चषक 2025 आपल्याला नक्कीच बघायला मिळते आणि 2025 मधला हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसामधील ही तिसरी लढत आपल्याला बघायला मिळते. तिसऱ्या लढतीतली ही पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंग मधलं हे शेवटचं षटक. पहिला चेंडू हाताळला गेलाय. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सिद्धू कोळी आपल्याला इथे नक्कीच बघायला मिळेल. राहुल म्हात्रे बॅटिंग करण्यासाठी मोठे फटके खेळावे लागते. ह्या वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी इथे नक्कीच आणि काय पडला धडला पण एक सिंगल नक्कीच इथे कंप्लीट केली गेली राहुल म्हात्रेच्या माध्यमातून. धावफलक देखील पुढे सरसावलाय 46 आकड्यावरती आणि आता कुशल म्हात्रेला त्याच्या ताकदीचं प्रदर्शन इथे दाखवावं लागेल कारण आतापर्यंत 4 चेंडू अजून देखील शिल्लक असतील. हा तिसरा चेंडू. ह्या वेळेस कुशल म्हात्रे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. पंच आमच्याकडे इशारा करतील डी झोन मध्ये चेंडू जातोय. डीच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय 47 आकड्यावरती म्हणजेच 47 रन्स आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळतील. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील फक्त 3 चेंडू. 3 चेंडूवरती मोठे फटके खेळणं गरजेचं असेल नेहरू संघासाठी आणि 3 चांगले चेंडू टाकणं हे देखील प्रियदर्शनी बेलापूर संघासाठी इम्पॉर्टंट असेल कारण शेवटचे 3 चेंडू आहेत म्हणजे मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न इथे नक्कीच केला जाईल पण ते मोठे फटके खेळण्यापासून वंचित देखील त्यांना ठेवावा लागेल. तर धावफलक आतापर्यंत धावफलक देखील वेगवान गतीने वाढतंय. धावफलक जाऊन पोहोचलाय 47 आकड्यावरती आणि हा चौथा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धू. यावेळेस कुशल म्हात्रे सरळ चेंडू खेळला गेलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पंच ऋषभ चंदन यांचा इशारा येईल. चेंडू सीमा पार 6 धावेंसाठी 7 धावेंनी देखील धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 53 आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि चेंडू जातोय. थोडीशी गफलत आपल्याला बघायला मिळते आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धावेसाठी आपल्याला जाताना बघायला मिळेल आणि त्या 4 धावेने धावफलक देखील पुढे सरसवते 57 आकड्यावरती. 57 आपल्याला बघायला मिळतील. धावा धावफलकावर लागल्यात. अजून देखील एक चेंडू असेल. कुशल म्हात्रे काय बॅटिंग केली जाते. ह्या इनिंगचा जर खेळ बघितला कुशलचा तर आतापर्यंत नक्कीच त्याच्या बॅटवर 3 षटकार 1 चौकार आपल्याला बघायला मिळतो आणि 1 सिंगल बघायला मिळते. काय बॅटिंग केली जाते. पॉवर फटकेबाजी केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये. चेंडू जातो अलॉंग द कार्पेट. मैदानाला गुदगुल्या करत सीमा पार 4 धावेंसाठी. त्या 4 धावेने धावफलक देखील पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 61 आकड्यावरती आणि 62 धावांचं आव्हान इथे ठेवलं जात आहे ते प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर. थोडस महागडं षटक नक्कीच बघायला मिळालं आपल्याला. सिद्धू कोळीचं तब्बल 17 धावा खर्च गेल्या आणि 62 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय.
विनायक झेंडे आपल्याला ओपनिंग करण्यासाठी बघायला मिळतोय. आपण जर बघितलं तर प्रियदर्शनी बेलापूर संघाकडनं कायम सिद्धू कोळी, त्या जोडीला साहिल दिवेकर आपल्याला बघायला मिळतो. पण आज थोडंसं परिवर्तन आपल्याला, पण ह्या वेळेस थोडंसं चेंजेस केले जातात. विनायक झेंडेला प्रमोट केलं गेलं आहे ओपनिंग साठी. तर ह्यानंतरची होणारी मॅच देखील आपल्याला बघायला मिळेल. एका साईडला गावदेवी शहाबाज निकेश स्मृती संघ, त्यावेळेस पहिला चेंडू आणि पहिला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो, पहिला चेंडू वरती झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक पहिला इथे बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. सिद्धू कोळी बाद झालाय. आणि ह्यानंतरची होणारी मॅच आपल्याला देखील बघायला मिळते. गावदेवी निकेश स्मृती शहाबाज संघ विरुद्ध रिद्धी सिद्धी कोपरी. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉस साठी यायचंय. शहाबाज संघ आणि तसबरोबर कोपरी संघाचा कर्णधार, दोन्ही संघांना विनंती आहे टॉस साठी या. आणि जशी ही मॅच संपेल तसं लगेच मैदानामध्ये उतरायचंय दोन्ही संघांनी, कारण आधीच आपण थोडस उशिरा चाललोय. नवीन फलंदाज साहिल दिवेकर आलाय वन डाऊनच्या स्वरूपामध्ये. तर चला कोपरी संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. शहाबाज संघाचा कर्णधार आमच्या सोबत जोडला गेलाय. तो कोपरी संघ आपल्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. आणि काय गोलंदाजी केली जाते अर्पित म्हात्रेच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये देखील अशीच गोलंदाजी त्याच्या माध्यमातून हाताळली गेली होती. आणि ह्या सेकंड मॅच मध्ये देखील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट त्याच्या खात्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. सिद्धू कोळी नक्कीच बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये, डावखुऱ्या हाताचा विस्फोटक फलंदाज म्हणजेच साहिल दिवेकर इथे आपल्याला बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळेल. आणि इथे टॉस साठी नक्कीच मी आमंत्रित करतो कोपरी संघ आपला कर्णधार यायचंय. आणि चला दोन्ही संघाच्या कर्णधार इथे नक्कीच यावेळेस आडव्या बॅटने खेळला गेलाय आणि एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली जाते. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असताना आपण स्टेजवरती जायचं, टॉस देखील तिथे केला जाईल. तर शहाबाज संघ आपला देखील कर्णधार आपण स्टेजवरती पाठवायचा आहे. आणि विनंती असेल इजाज सरांना देखील विनंती असेल आपण टॉस देखील करून घ्यायचं. ह्यानंतरची मॅच त्याचा टॉस इथे नक्कीच करून घ्यायचा स्टेजवरती. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी स्टेजवरती नक्कीच जायचंय टॉस साठी. एका साईडला जर बघितलं शहाबाज संघ असेल, दुसऱ्या साईडला कोपरी संघ असेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला टॉस साठी जाताना नक्कीच बघायला मिळतील. यावेळेस कट केलाय चेंडूला विनायक झेंडे, एक सिंगल कंप्लीट केली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या गेल्यात. तर एका साईडला हरिओम श्रुती रिद्धी सिद्धी कोपरी हा संघ आपल्याला बघायला मिळेल. आणि दुसऱ्या साईडला जर बघितलं तर गावदेवी निकेश स्मृती शहाबाज संघ आमच्या बाजूचा संघ. तर आतापर्यंत जर बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू नक्कीच हाताळले गेलेत आणि त्या 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या गेल्या 3. एक गडी देखील बाद झाला. विनायक झेंडे ऑन स्ट्राईक इन ऍक्शन आपल्याला बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर नेरुळ एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातो अर्पित म्हात्रे. वेगवान खोलवर पाहिजे चेंडू होता पण खोदून काढलाय चेंडूला आणि चेंडू सरळ डिलिव्हर केला जातोय सीमा रेषा पास 6 धावांसाठी. आणि त्या 6 धावांनी धावफलक देखील जलद गतीने पुढे सरसावलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 9 आकड्यावरती. चांगला फटका आपल्याला विनायक झेंडेच्या माध्यमातून बघायला मिळतो. काय बॅटिंग केली जाते आजच्या दिवसामध्ये विनायक झेंडेच्या माध्यमातून, कारण ह्या मॅच मध्ये देखील तेवढीच इम्पॉर्टंट इनिंग खेळणं गरजेचं असेल. कारण पहिल्या मॅच मध्ये 50 धावांची खेळी ह्या खेळाडूने केली होती. यावेळी पण एकदा पुन्हा हरिओम श्रुती रिद्धी सिद्धी कोपरी संघाने नक्कीच नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आणि जशी ही मॅच संपेल तर आपण आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे आणि मैदानामध्ये उतरायचंय. गोलंदाजीचा निर्णय घेतला गेलाय. तसंच शहाबाज संघ जशी ही मॅच संपेल आपण लगेच सलामीची जोडी आपल्या मैदानामध्ये पाठवायची आहे. आणि डॉट बॉल येत होता, नंतर हा शेवटचा चेंडू असेल. ह्यावेळेस वेगवान गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न होता पण बॅटची एक चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये
त्या डिक्लेअरच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे सरसावलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात, एक गडी बाद 10 धावा. अजून देखील जर विचार केला तर 62 धावांचं आव्हान चेस करत असतं आणि 10 धावा आतापर्यंत धावफलकावर लागलं. समीकरण थोडस बदललंय, आता मोठे फटके खेळण्याची गरज असेल कारण 18 चेंडू आणि तब्बल गरज असेल ती 52 धावांची. मोठे फटके खेळणं इथं गरजेचं असेल आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केला गेलाय. आता फिरकीचा जादूगर म्हणून ज्याला नेरूळ संघामध्ये ओळखलं जातं, नवी मुंबईमध्ये ओळखलं जातं, तोच राहुल म्हात्रे आला इन ऍक्शन. आपल्याला गोलंदाजीसाठी बघायला मिळेल. त्याच्या समोर बॅटिंग करण्यासाठी डावखुऱ्या हाताचा बेलापूर संघाचा एक हुकमी एक्का म्हणून ज्याला ओळखला जातो विस्फोटक फलंदाज साहिल दिवेकर देखील आपल्याला बॅटिंग करताना बघायला मिळतोय. तर चला पंचांना विनंती असेल थोडं स्पीडअप करा पंच, आपण आधीच खूप उशीर झालाय. तिसरी मॅच आतापर्यंत, आता चौथी मॅच आपल्याला चालू पाहिजे होती संपुष्टात, पण आतापर्यंत मॅच फक्त झालं, तिसरी मॅच आपल्याला बघायला मिळते. तर थोडं पंचांना विनंती असेल थोडं स्पीडअप करायला सांगायचंय. समीकरण 18 चेंडू आणि 52 धावा. राहुल म्हात्रेचा पहिला चेंडू, नक्कीच राहुल म्हात्रे तयार होईल. तर समोर बॅटिंग करण्यासाठी आपल्याला बघायला मिळतोय डावखुऱ्या हाताचा. ह्यावेळेस हॉंगॉपच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल चिपला जातोय. फलंदाज क्रमांक दुसरा देखील बाद होताना बघायला मिळेल. चैतन्य म्हात्रेच्या माध्यमातून हा चांगला एक इम्पॉर्टंट झेल इथे नक्की टिपला गेलाय. फलंदाज क्रमांक 2 इथे बाद झालाय. साहिल दिवेकर नावाची एक मोठी विकेट नेहरू संघाला नक्कीच प्राप्त झाली आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये देखील बघायला मिळेल. बेलापूर संघाचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याला ओळखला जातो तोच स्वप्नील ठाकूर आपल्याला गोलंदाजी करताना बघायला मिळेल. माफ करा, फलंदाजी करताना बघायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर राहुल म्हात्रे पहिला चेंडू टाकत असताना एक मोठी विकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. चला स्पीडअप करा, विनंती असेल दोन्ही टीमला प्लीज, जास्त टाइम घेऊ नका. बेलापूर संघ नेहरू संघ प्लीज आपण थोडस सहाय्य करायचं आणि स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करा पंच, ह्यानंतर देखील आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल दोन्ही टीमला. राहुल म्हात्रेचा हा दुसरा चेंडू, गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. सामना करताना बघायला मिळेल आपल्याला स्वप्नील ठाकूर बॅटिंग साठी याला पहिला चेंडू फेस करेल. राहुल म्हात्रे टू स्वप्नील ठाकूर. यावेळेस हलक्या हाताने चेंडू टाकला होता, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, थोडस तिथे चांगला झेल टिपला गेला. अर्पित म्हात्रेच्या माध्यमातून धडक झाली पण झेल टिपला गेला. बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे येताना आपल्याला बघायला मिळते. स्वप्नील ठाकूर नक्कीच बाद झाला. पहिला चेंडू फेस करत असताना गोल्डन डकचा शिकार ठरला गेलाय. हॅट्रिकची संधी असेल, या शृंखलेतली पहिली हॅट्रिक इथे कंप्लीट केली जाईल का? 2 ते 3 वेळेस असे चान्सेस नक्कीच क्रिएट झाले पण हॅट्रिक आतापर्यंत कंप्लीट झाली नाहीये. तर निखिल कदम आपल्याला विनंती असेल जे डगआउटच्या चेअर्स आहेत त्या आपण नक्कीच बघायच्यात आणि त्या डगआउट मध्ये ठेवायच्यात कारण चेअर्स नक्कीच इकडे तिकडे होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर विनंती असेल निखिल कदम आपण तेवढंच आणि तसबरोबर ऋषिकांत यादव, प्रमोद कचवे आपण तेवढंच बघायचं आहे. ते यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, स्वीप काढण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये आणि एक धाव मिळते. एके धावेने धाव फलक. ऋषी आला, पहिला चेंडू नक्की डिक्लेअर झोन मध्ये गेला, एक सिंगल मिळाली आहे आणि यावेळेस
झेल घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग कॅच इथे आपल्याला बघायला मिळते. फलंदाज क्रमांक ह्या षटकामधील तिसरा फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. ऋषी म्हात्रे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आणि चांगला झेल टिपला गेला. फलंदाजाला पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला जावं लागतं. काय गोलंदाजी केली जाते राहुल म्हात्रेच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले आणि फक्त धावा खर्च केल्या गेल्यात 1 आणि 3 गडी बाद केले गेलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतो. मयंक म्हात्रे आलाय. मयंकच्या खांद्यावरती नक्कीच आता जबाबदारी सोपवली गेली. आणि दुसऱ्या साईडला जर बघितलं तर विनायक झेंडे नॉन स्ट्राईक एंडला नक्कीच अजूनपर्यंत आपल्याला बघायला मिळतोय. जेवढे चान्सेस विनायकला भेटले पाहिजेत तेवढे बॅटिंग करण्यासाठी, पण तो नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला उभा नक्कीच बघायला मिळतोय. सिंगल काढून देणं गरजेचं असेल विनायकला, कारण जेवढा विनायक स्ट्राईकवर असेल तेवढंच बेलापूर संघासाठी सहाय्यक ठरेल. आणि मयंक म्हात्रेला नक्कीच इथे प्रमोट केलं गेलं बॅटिंग करण्यासाठी. 4 विकेट्स नक्कीच आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. अजून देखील ह्या षटकामधील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. राहुल म्हात्रे म्हणजेच फिरकीचा जादूगर काय बोटांची जादू दाखवतोय. 3 विकेट्स आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाल्यात. आणि हा पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो. दिशाहीन गोलंदाजी व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. व्हाईटच्या साने धावफलक पुढे सरसावलाय. बऱ्याच काळानंतर एक सिंगल इथे आपल्याला बघायला मिळते. 12 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण मयंक म्हात्रे आणि यावेळेस पुन्हा एकदा झेलबाद. 4थी विकेट इथे येताना बघायला मिळते. या षटकामध्ये काय गोलंदाजी केली जाते राहुल म्हात्रेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी इथे नक्कीच राहुल म्हात्रेसाठी. तर बघा पुन्हा एकदा ह्या षटकामध्ये हॅट्रिकचा चान्स क्रिएट झाला इथे राहुल म्हात्रेसाठी. आधी एकदा देखील क्रिएट झाला पहिल्या 3 चेंडूवरती, पण एक सिंगल आली. त्यानंतर पुन्हा शेवटच्या 3 चेंडूवरती देखील हॅट्रिकचा चान्स इथे क्रिएट झालाय. आणि आतापर्यंत शेवटचा चेंडू आणि फलंदाज आपल्याला नक्कीच विनायक बघायला मिळतोय. नवीन फलंदाज देखील विनायक. 2 विनायकची जोडी आपल्याला मैदानामध्ये. विनायक म्हणजे विनय, आणि हा विजय मिळवून देतील का आपल्या संघाला नक्कीच बघायला मिळेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असता आणि शेवटचा चेंडू हॅट्रिकची संधी. यावेळेस हलक्या हाताने ढाकला हलवार वतीने, पण डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी हाताळली जाते राहुल म्हात्रेच्या. ह्या गोलंदाजीसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 4 विकेट्स त्याने ह्या ओव्हर मध्ये प्राप्त केल्या गेल्या. त्याच्या माध्यमातून काय गोलंदाजी हाताळली जाते. आणि अजून देखील 12 चेंडूंचा काही शिल्लक असेल. 12 चेंडूंमध्ये नक्कीच धावा 50 धावांची गरज असेल. 65 धावांचं आव्हान चेस करत असताना आतापर्यंत 12 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळतात. 12 चेंडू आणि 50 धावांची गरज. कैफला नक्कीच आमंत्रित केला गेलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. आपण बघू शकता कैफ डावखुऱ्या हाताचा फिरकीचा जादूगर, त्याला देखील आमंत्रित केला गेलाय. तिसरे षटक नक्कीच प्रगती पथावरती कैफला डावखुऱ्या हाताचा फिरकीचा जादूगर आणि समोर विनायक झेंडे आपल्याला बघायला मिळतो. ह्या वेळेस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पंच ऋषी पानसरे यांचा इशारा येईल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या साईडने धावफलक पुढे सरसावले. धावफलक जाऊन पोहोचतोय 13 आकड्यावरती. अजून देखील 12 चेंडू आणि 49 धावांची गरज इथे नक्कीच असेल. ती प्रियदर्शनी बेलापूर संघाला ह्या संघाने आजच्या दिवसामधील हे स्कोर नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. ह्यावेळेस खोलरपैचा चेंडू होता आणि अलॉंग द कार्पेट चेंडू नक्कीच फील केला जातोय. डॉट बॉल येतोय. इथे रन घेतली जात नाहीये कोणत्या प्रकारची. विनायक झेंडे स्वतःकडे स्ट्राईक नक्कीच ठेवतोय.
कारण मोठे फटके खेळावे लागतील आणि त्या खेळाडूकडे तेवढी क्षमता आहे. आता गरज असेल 11 चेंडू आणि 49 धाव्यांची. दुसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा ह्या वेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चाललाय आणि चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमा रेषा पार 6 धाव्यांसाठी. त्या 6 धाव्याने धावफलक देखील पुढे सरसावलं जात. धावफलक जाऊन पोहोचलं 19 आकड्यावरती. म्हणजेच आता 10 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज. 10 चेंडू 43 धावा. असेच फटके येणं गरजेचं असेल. अजून देखील या षटकाचा विचार केला 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल तर 4 चेंडूंवरती मोठे फटके खेळले जातील का. चला स्पीडअप करा. तिसरा चेंडू ह्यावेळेस थोडीशी पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पंचांच्या दिशेने वळतील. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय आणि या धावफलक देखील पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचलं 20 आकड्यावरती. म्हणजे आता गरज असेल 10 चेंडू आणि 42 धाव्यांची गरज. ह्यावेळेस नक्कीच खोदून काढलाय चेंडू आणि चांगला झेल इथे टिपला जातोय. चैतन्य म्हात्रेच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. दुसरा झेल त्याच्या माध्यमातून टिपला जातोय ह्या मॅच मध्ये आणि फलंदाज विनायक झेंडे देखील बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. 20 धावा आतापर्यंत धफलकावर लागल्यात आणि ह्यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल नक्की टाकला जातोय. एक चांगला चेंडू, एक अतिरिक्त चेंडू, एक शंकर आलाय बॅटिंग साठी. ह्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू जातो डी झोन मध्ये. 22 धावा आतापर्यंत दाखल करतोय आपल्याला बघायला मिळतात. अजून देखील 2 चेंडूंचा काही शिल्लक असेल तर 2 चेंडूवरती मोठे फटके येतील का. आणि कैफच्या हा गोलंदाजीवरती आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या गेल्यात आणि 1 गडी देखील बाद केला गेला आणि 22 धावींवरती 6 गडी आतापर्यंत बेलापूर संघाचे बाद होताना आपल्याला बघायला मिळालेत. शेवटचे 2 चेंडू या षटकांमधील. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी हाताळली जाते कैफच्या माध्यमातून आणि या डॉटच्या साह्याने शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील. व्हाईट बॉल हाताळला जातोय. यावेळेस देखील शॉर्ट बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल मिळतीये. सिंगलच्या साइडने धावफलक देखील जाऊन पोहोचलाय 24 आकड्यावरती. 6 चेंडू आणि 38 धावेंची गरज इथे नक्कीच असेल ती बेलापूर संघाला. 6 चेंडू आणि 38 धावा.
विजेंद्र म्हात्रे डावकुऱ्या हाताचा फिरकीचा आणखीन एक जादूगर नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय गोलंदाजीसाठी. आपण जर बघितलं तर 4 ते 5 पावलांचा रन पण फिरकीची जादू नक्कीच आपल्याला बघायला मिळेल विजेंद्र म्हात्रेची. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रन आउटची संधी आणि फलंदाज इथे बाद होतोय. विनायक बाद झालाय. 7वी विकेट इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळतीये. थोडस बॅकफूट वरती आपल्याला बघायला मिळतोय तो प्रियदर्शनी बेलापूर संघ. नवीन फलंदाज क्रिश आला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. यावेळेस पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, काय शेल टिपला जातोय आरपीच्या माध्यमातून. लेग स्लिप नक्कीच उभी केली होती आणि बॅटची एज आणि चांगला झेल टिपला जातोय अर्पित म्हात्रेच्या माध्यमातून. बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे आपल्याला बघायला मिळतीये. ह्या ओव्हर मधली पहिली विकेट नक्कीच आपण रनआउटच्या स्वरूपामध्ये बघितली. त्यानंतर एक चांगला झेल इथे टिपला गेलाय. राहुल म्हात्रेचं एक जाळं रचलं होतं, फिल्डिंग सेटअप केली होती आणि त्या जाळ्यामध्ये नक्कीच क्रिश आपल्याला बघायला मिळतो. गौरव आलाय नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी. गौरव आता बघूया काय नक्कीच 4 चेंडू आणि 38 धावांची गरज असताना गौरवला पाठवला गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. तर डॉटच्या साह्याने नक्कीच 3 चेंडू आणि 38 धावांची गरज असेल. काय गोलंदाजी हाताळली गेली आहे नेरूळ संघाकडनं. अक्षरशः जखडून ठेवलं गेलंय सगळ्या खेळाडूंना. विजेंद्र म्हात्रे पुन्हा एकदा 4था चेंडू. ह्यावेळेस पुन्हा एकदा रन आउटची संधी, स्टंपिंग केला जातोय. गौरव देखील बाद होतोय. शेवटची विकेट असेल, गौरव बाद झालाय. राहुल म्हात्रे नक्कीच यशांच्या मागे काय यशरक्षण केलं जातंय. रन आलाय. शेवटची विकेट. 2 चेंडू आणि 38 धावांची गरज. 24 धावांवरती 9 विकेट्स इथे आपल्याला बघायला मिळतात प्रियदर्शनी बेलापूर संघाच्या. खूप बॅकफूट वरती आपल्याला बघायला मिळतोय बेलापूर संघ. आणि 2 चेंडू आणि 38 धावांची गरज असताना इथे नक्कीच ह्यावेळी डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. अजूनपर्यंत एकही धाव खर्च केली जात नाहीये. मिडन ओव्हर इथे हाताळली जाईल का एक सिंगल येईल आपल्याला बघायला मिळेल. मेडन ओव्हर नक्कीच टाकली गेली आहे. ह्या शृंखलेतली पहिली मेडन ओव्हर टाकली गेली आहे. 6 चेंडू आणि 38 धावा डिफेंड करत असताना आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय राहुल म्हात्रे, ज्याने बॅटिंग करत असताना 10 धावा आणि नक्कीच बॉलिंग करत असताना एक षटक नक्कीच हाताळलं गेलं. 2 धावा खर्च केले.